संघर्ष टाइम्स, समस्या जनतेची, साथ आमची. टोरेंट पॉवर जर प्रकल्प झाला तर त्याच्या ज्या ट्रान्समिशन लाईन असतील, जे टावर लाईन आपण म्हणतो, ते टावर लाईन साधारणपणे आंबोट, पोटल, गौलवाडी, मालवाडी, भालेवाडी, करालेवाडी, कडाव, गणेगाव, चिंचवली, कशेळे, गुडवण, बोरिवली, तांबस, बारणे, कडाव, मार्केवाडी, त्यानंतर अंजप, अशा या बहुतांश कर्जतच्या अर्धा तरी तालुक्यामधून या टावर लाईन जाणार आहेत. ज्या जमिनीतून टावर लाईन जाते त्या जमिनीला झिरो व्हॅल्यू, म्हणजे आज जो. नमस्कार सर्व कर्जतवासियांना, मी पुन्हा एकदा बाबू घरे आपल्यासमोर येत आहे टोरेंट कंपनीच्या संदर्भात आपल्याशी चर्चा करण्यासाठी. बांधवांनो, कर्जत तालुक्यामध्ये पालीतर्फे कोतलखलाटी या भागामध्ये जो टोरेंट पॉवर प्रकल्प सरकारने होऊ घातलेला आहे, त्या संदर्भात मला आपल्याशी चर्चा करायची होती. कर्जतवासियांना मला जरा एक मेसेज द्यायचा होता, माहिती द्यायची होती, म्हणून मी सर्व पत्रकार बांधवांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करत आहे. बंधूंनो, आपण जर पाहितलं तर साधारणपणे 6 महिन्याचा कालावधी होऊन गेलेला आहे. टोरेंट कंपनी या पालीतर्फे कोतलखलाटीमध्ये जमिनीमध्ये, भूगर्भामध्ये किती खडक आहे यासाठी सॉईल टेस्ट नावाची जी प्रक्रिया असते त्याचं काम गेले 6 महिने या भागामध्ये करत आहे. कंपनीचे काम चालू झाल्याच्या नंतर मी आणि माझे सहकारी बाजीराव दलवी, कैलास मोरे असतील, तालुक्यातील कर्जत बचाव समितीचे सर्वच आणि पत्रकार बांधव, आम्ही सातत्याने कंपनीच्याकडे आपण कशा आधारे येथे काम चालू केलं आहे याची पेपरची पूर्तता, शासनाने दिलेल्या परवानग्यांची पूर्तता, आम्हाला पेपर दाखवा असे आम्ही वारंवार तहसील कार्यालय असेल, फॉरेस्ट डिपार्टमेंट असेल किंवा TLR ऑफिस असेल, प्रत्येक ऑफिसकडे जाऊन आम्ही विचारणा केली असता कुठल्याही प्रकारची परवानगी आम्हाला आतापर्यंत त्यांनी दाखवलेली नाही किंवा सांगितलेली नाही. ते आम्हाला एकच उत्तर देतात की वरून शासनाकडून आम्हाला आदेश आहेत प्रकल्प करण्याचा. या पलीकडे मी कर्जतवासियांना मी आव्हान करेल की अशा प्रकारचे जर कर्जत तालुक्यामध्ये प्रकल्प येऊन आपली हानी होत असेल आणि होणाऱ्या प्रकल्पांचा आपल्या कर्जतवासियांना कुठल्याही प्रकारचा फायदा नसेल तर असे प्रकल्प आपल्या काय कामाचे. दुसरा विषय, जी काही निसर्गाची हानी होणार आहे, हा प्रकल्प आल्यानंतर माझ्या अंदाजे जो काही मी 6 महिने याच्यामागे पाठपुरावा करत आहे, मी आणि माझे सर्वच सहकारी, साधारणपणे पालीच्या खोंड्यातील 30 किलोमीटर जे अंतर आहे, जे यांचा मेन बांध होणार, तिथपासून 25 ते 30 किलोमीटर अंतर, त्या अंतरावरील साधारण 2 ते 2.5 लाखापेक्षा जे 100, 150, 200 वर्षापूर्वीची झाडं आहेत त्या झाडांची राख केली जाणार आहे. यानंतर त्या आदिवासी जे समाज त्या भागामध्ये राहत आहेत, 3 ते 4 आंबेवाडी असेल, मोहमाळवाडी असेल, धनगरवाडा असेल, त्या भागामध्ये राहणारी जी आदिवासी मंडळी आहे, जे वनावरती त्यांचं जीवन आणि या नदीमध्ये, नदीच्या आतमधले जे मासे मारून त्यांचं जीवन जे उपभोग करतात, त्यांच्यावरती मोठी उपासमारीचा प्रश्न येथे येणार आहे. त्यानंतर त्यांना जे फॉरेस्ट खात्याने दिलेली दली प्लॉटं आहेत, आदिवासींना साधारण 14 हेक्टर जमीन जी दली प्लॉटं म्हणून दिलेली आहेत, त्या दली प्लॉटवरती सुद्धा या टोरेंट कंपनीने अतिक्रमण करून सॉईल टेस्ट करायचं काम कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता किंवा त्या दलीधारकाला विश्वासात न घेता तेथील आदिवासींच्या छातीवरती बसण्याचं काम या टोरेंट कंपनीने केलेलं आहे. म्हणून मला वाटलं कुठेतरी या गोष्टीला वाचा फुटली पाहिजे, म्हणून आपल्यापर्यंत पोचण्याचा मी प्रयत्न करत आहे. बांधवांनो, येत्या 18 तारखेला आम्ही तहसील कार्यालयासमोर किंवा नगरपालिकेसमोर पोशीर धरण असेल, टोरेंट कंपनी असेल, शिलार धरण असेल, याच्या विरुद्ध धरणे आंदोलन या कर्जत तालुक्यामार्फत करण्याचा 100% आम्ही प्रयत्न करणार आहोत. मी आपल्याला तमाम कर्जतवासियांना विनंती करतो की आपण या धरणे आंदोलनामध्ये सामील व्हायचं आहे.
होत असताना मी आपल्याला एक गोष्ट महत्त्वाची शेतकरी बांधवांना मी आपल्या लक्षात आणून देईल की जो काही प्रकल्प येथे होईल, मग टोरेंट पॉवर असेल किंवा पोशीर शिलार धरण असेल, टोरेंट पॉवर जर प्रकल्प झाला तर त्याच्या ज्या ट्रान्समिशन लाईन असतील, जे टावर लाईन आपण म्हणतो, ती टावर लाईन साधारणपणे आंबोट, पोटल, गौलवाडी, मालवाडी, भालेवाडी, करालेवाडी, कडाव, गणेगाव, चिंचवली, कशेळे, गुडवान, बोरिवली, तांबस, बारणे, कडाव, मार्केवाडी, त्यानंतर अंजप अशा या बहुतांश कर्जतच्या अर्धा तरी तालुक्यामधून या टावर लाईन जाणार आहेत. बांधवांनो, एकदा काही आपण पाहतोय नेवाळी असेल, नसरापूर असेल, या भागातून आता टावर लाईन गेलेली आहे. तर साधारणपणे आपण जर एक अंदाज बांधला, ज्या जमिनीतून टावर लाईन जाते त्या जमिनीला झिरो व्हॅल्यू, म्हणजे आज जो कर्जत तालुक्यामध्ये जी लोक येतात, मुंबई, दिल्ली, पुणे इकडून बाहेरून लोक येतात, शेतकऱ्यांच्या जमिनी चांगल्या भावाने ज्याला गरज आहे तो विकत आहे, त्याला 2 पैशाचा चांगला भाव मिळत आहे. जर आपल्या जमिनीतून बांधवांनो ही टावर लाईन जर गेली तर आपल्या जमिनीचं व्हॅल्यू हे झिरो होणार आहे. कारण कुठल्याही प्रकारची त्या बाजूला टावर जर गेला तर कोणी ती जमीन आपली विकत घेऊ शकत नाही, किंवा तिथे तुम्ही कुठल्याही प्रकारचा तुम्हाला जरी तुम्ही म्हणाले की मला गोठा म्हशीचा गोठा बांधायचा आहे, तरी तुम्ही त्याच्या आजूबाजूला त्याच्या 100 मीटर आजूबाजूला बांधू शकत नाही, एवढे त्याची सेन्सिटिव्हिटी राहणार आहे. कारण हा जो प्रकल्प होत आहे आशिया खंडातील माझ्या तरी मते सर्वात मोठा विजेचा प्रकल्प येथे होत आहे. आणि मग असा प्रकल्प झाल्याच्यानंतर तुमच्या जमिनीतून जर हे टावर लाईन गेली तर आपली जमीन पूर्णपणे म्हणजे शेती लावण्यासाठी सुद्धा योग्य राहणार नाही. कारण पावसाळी जर आपण शेती लावण्यासाठी त्या जमिनीच्या टावर लाईनच्या खाली गेलो तर आता आपण पाहितले तर नसरापूर, अंजप या साईडला जो टावर लाईन आहे तिथे त्या शेतकऱ्यांना जर जोराचा पाऊस असेल तर करंट लागतो, किंवा त्यांची कितीतरी जनावरं आत्तापर्यंत या अपघातामध्ये गेलेले आहेत, टावरला करंट लागतो. म्हणून आपण या टावर लाईनला या तालुक्यातून जी जी बाधित गावं होणार आहेत, मी बाधित गाव ग्रामस्थांना, त्या गावाच्या ग्रामस्थांना एक आवाहन करणार आहे की आपण येणाऱ्या 18 तारखेला धरणे आंदोलनामध्ये सामील व्हा. सामील झाल्याच्यानंतर याच्या पुढची आपली रणनीती प्रत्येक गावोगावी जनजागृती व्हावी म्हणून जे काही टावर बाधित गावं आहेत त्या प्रत्येक गावाच्या गाव बैठका होऊन ही ट्रान्समिशन लाईन आपल्याला आपल्या गावामधून जाऊन द्यायची नाही, हा मोठा आपल्याला आंदोलन या तालुक्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये छेडायचं आहे. कारण आपण जर सर्वच जण गप्प राहिलो, सत्ताधारी शासन आणि सत्ताधारी काय म्हणतात, त्यांची काय भूमिका आहे याच्याशी आपल्याला घेणं देणं नाही आहे. बांधवांनो, उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहे आणि आमची भूमिका पहिल्या डे 1 पासून तीच आहे की आम्हाला टोरेंट पॉवर प्रकल्प येथे नको आहे. कारण शेतकऱ्यांचं होणारं नुकसान आणि कर्जतवासियांचं नुकसान हे जर थांबवायचं असेल तर आपल्याला या प्रकल्पाच्या विरुद्ध ताठर आणि स्पष्ट भूमिका या तालुक्यापुढे मांडली पाहिजे. कारण आपण आता चर्चा करतो की तालुक्यामध्ये जे काही राजकारणी आहेत ते कोणीच उतरायला तयार नाही आहेत, मग त्याच्या मागची भूमिका त्यांची काय आहे याच्याशी मला काही घेणं देणं नाही आहे. परंतु मला माझ्या पक्षाची भूमिका स्पष्ट आहे, शेतकऱ्यांच्या बाजूनी आणि या कंपनीच्या विरुद्ध आणि शिलार पोशीर धरणाच्या प्रकल्पाच्या विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष कायमस्वरूपी खंबीरपणे उभा राहणार आहे. भविष्यात पाहायला गेलं तर तालुक्यामधून जो काही विरोध या प्रकल्पांना होतो, जो राजकीय विरोध काही नेत्यांनी केला पण तो त्यांचा विरोध मावळला सुद्धा, अशा वेळेला लोक त्यांच्याकडे संशयाने बघत असतात, हा राजकीय विरोध का मावळला? कसं आहे, आपण सर्वच जण तालुक्यामध्ये फिरत असतो, तालुक्याच्या नाक्यावरची आपण जर चर्चा ऐकली तर उबाटा पक्ष आणि इतर जे काही आमचे सहकारी पक्ष आहेत, आम्ही इथे परिवर्तन विकास आघाडी केलेली आहे, परंतु शासनाच्या दबावामुळे जे काही पक्ष उतरतात ओपनमध्ये ते आमच्याबरोबर उतरले तर समजायचे की त्याची भूमिका प्रकल्प नको म्हणून आहे, आणि जे कोणी पक्ष आमच्याबरोबर उतरणार नाही आहेत तर मग समजायचं की शासनाच्या दबावाखाली किंवा त्यांचे हात चिखलामध्ये आहेत की काय, हे जनतेला माहिती आहे. जनतेची तशीच चर्चा या तालुक्यामध्ये कुजबूज चालू आहे, हे आपल्यालाही माहिती असेल. टोरेंट प्रकल्पासाठी शेतकऱ्यांची 300 एकर आणि 700 एकर पर्यावरण म्हणजे वन विभागाची जागा जाते.
तर स्थानिक शेतकरी मात्र त्या प्रकल्पाच्या बाजूने दिसून येते. तर 700 एकर वन विभाग वाचवण्यासाठी कोणीच पुढे येत नाही. आपल्यासारखी मोजकी लोक पुढे आले. 700 एकर वन विभाग वाचवण्यासाठी आपण कशा पद्धतीने मोहीम हाती घेणार? कसं आहे की आपण तालुक्यातले बरेचसे महामार्गसुद्धा आपल्या तालुक्यातून कर्जत मुरबाड असेल, कर्जत कल्याण असेल महामार्ग गेलेले आहेत. साधारण 200 मीटर जरी आपल्याला रस्त्यासाठी जागा पाहिजे असेल तर फॉरेस्ट आपल्याला जागा देत नाही. कितीतरी माझ्याकडे आपण पाहू शकता, हे बघा माझ्याकडे इथे साधारण 4 ते 5 फाईल आहेत. हे वन हक्क मी 3-2चे प्रस्ताव तयार केलेले आहेत. साधारण 200 मीटरसुद्धा जागा फॉरेस्ट आपल्याला रस्त्यासाठी 3 मीटर आणि 200 मीटर लांब रस्त्यासाठी जागा देत नाही. आणि गुजरातसारख्या कंपनीला गुजरातवरून येणार, आपले इथे प्रकल्प करणार आणि ती लोक पैसे कमवणार आणि तशा कंपनीला 750 हेक्टर जमीन महाराष्ट्र शासन देतं आहे. म्हणजे मोठी ही धोक्याची घंटा आहे की का. आणि त्या प्रकल्पापासून आपल्याला काहीच फायदा नाही. ते आपल्याला वीज देणार आहेत का फ्री? तर नाही. पाणी देणार आहेत का? नाही. नोकऱ्या देणार म्हणतात. नोकऱ्या किती लोकांना देणार? नोकऱ्या हे 5000 लोकांना देणार आहेत का? जी बाधित गावं झाली त्या बाधित गावातली साधारण 50 शेतकरी समजा बाधित झाले, कुटुंबावाईज एक नोकरी, मग तुम्ही साधारण 50 गावं बाधित झाली तर तुम्ही नोकऱ्या देणार आहेत का? नाही देणार. हायड्रो पॉवर जो प्रकल्प होईल हा ॲटोमॅटिक प्रकल्प होणार आहे. 100 किंवा 200 लोक तिथे काम करतील. त्याच्याने आपल्या तालुक्याचा काहीच फायदा होणार नाही. टाटा पॉवरनी जो काही प्रकल्प केला, या टाटा पॉवरनी उजवा आणि डावा कालवा काढून आपल्या भागासाठी पाणी दिलेलं आहे. शेतजमीन होत आहे त्या पाण्यावरती. त्याच्यामुळं शेतकऱ्यांना अधिक पाण्याची शेतीसाठी तरी आवश्यकता, मला तर वाटतं शेतीसाठी आणखी काही पाण्याची आवश्यकता नाही आहे. आणि उरला प्रश्न, प्रकल्प समजा येथे झाला तर जो काही कर्जचा ऱ्हास होणार आहे. म्हणजे आता तुम्ही पाहिलं तर आता आपल्या कर्जतचं 40 डिग्री तापमान आहे आणि प्रकल्पामध्ये ह्या तिन्ही प्रकल्पामध्ये साधारणपणे 5000 ते 10,000 एकर जागेवरची झाडं तुटणार आहेत. मग ही झाडं जर तुटली तर कर्जतचं तापमान हे नेहमी 40 डिग्रीपेक्षाही जास्त राहणार आहे. हे कर्जतवासियांनी जाणून घेतलं पाहिजे. कारण आता आपण एप्रिल मेमध्ये जर 40 डिग्रीला आपण घराच्या बाहेर निघू शकत नाही अशी परिस्थिती आहे. म्हणून मी सर्व कर्जतवासियांना विनंती करेल की येणारे काळ हे आपल्यासाठी धोक्याचं आहे. म्हणून आपण जास्तीत जास्त लोकसंख्येने, मोठ्या संख्येने आपण या धरणे आंदोलनामध्ये आणि या प्रकल्पाच्या विरोधामध्ये आपणाला विनंती करतो की आपण सामील व्हा.